रसिका, आपण जेव्हा नो डाऊट इकडे आपलं ग्रूमिंग छान होतंच, इंडस्ट्रीमध्ये म्हणा, आपल्या घरी म्हणा, पण आपण जेव्हा देशाच्या बाहेर राहायला जातो ना, तेव्हा थोडाफार राहणीमानात बदल होतो, पर्स्पेक्टिव्ह बदलतो, अप्रोच बदलतो. तुझ्या मते तुला असं वाटतं की बाहेर पण तू बराच काळ राहिली आहेस, तुझ्या अप्रोचमध्ये किंवा पर्स्पेक्टिव्हमध्ये बदल झाला विदेशात राहिल्यामुळे? डेफिनेटली येस, बदल झाला. बदल म्हणजे मला तर वाटतं की मी लहानपणापासूनच खरं तर तिकडे जाते. बाबांचं काम तिकडे असल्यामुळे आमचं वेकेशन म्हणजे US ला जाणं दॅट वॉज देअर. त्यामुळे आय थिंक मी किती वर्षाचे होते बरं, मे बी एक 16-17 असेल वेन आय वोर माय फर्स्ट बिकिनी. आणि दॅट्स हाऊ माय, आणि नॉट म्हणजे इन ओनली टर्म्स ऑफ क्लोथ्स, पण आय थिंक माझं थिंकिंग पण बऱ्यापैकी फ्रीयर होत गेलं अबाउट अ लॉट ऑफ थिंग्स. त्यामुळे पण कदाचित ती रिलेशनशिपमध्ये सेक्युरिटी येत असेल की मला फार कशाचा टॅबू नाही आहे माझ्या डोक्यात. आणि हे मला असं वाटतं की ही खूप मोठी शिकवण होती मला लहानपणापासून. प्लस मी खूपदा हे म्हणत आले की माझ्यावर US काय इंडिया काय प्रत्येक देशाचे त्यांचे एक संस्कार असतात, तर माझ्यावर दोन्ही देशांचे संस्कार आहेत. त्यामुळे जेवढी मी काय बेछूट आणि फ्रीडम लव्हिंग पण असेल, तेवढीच मी ग्राउंडेड पण आहे. तेवढं तुम्हाला घरात राहायला, कुकिंग करायला, छान मज्जा करायला, घरच्यांसोबत हे सगळं आवडतं. म्हणजे इट्स लाईक बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स आय फील. आणि द एक्सपोजर यू गेट, म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर लिस्प आपल्याकडे जर का कोणी केलं, म्हणजे स म्हणताना कधी कधी जीभ येते बघ समोर अशी स म्हणताना, तर आपल्या इथे बऱ्याचदा त्या गोष्टीची खूप खिल्ली उडवली जाते, विच इज आय थिंक अ व्हेरी रॉंग थिंग टू डू. आणि द थिंग इज की माझी एक आईसलँडची मैत्रीण आहे, सो तिचा गुणिताची लँग्वेज जर का तुम्हाला बोलायची झाली तर लिस्प इज नेसेसरी. विदाउट दॅट यू कॅनॉट स्पीक द लँग्वेज प्रॉपरली. बोलायचं ते. हां, तर ते जर का तुम्हाला जमत नसेल किंवा इझिली येत नसेल तर तुम्हाला ते नाही जमणार. तर मला असं झालं की देन लुकिंग ॲट थिंग्स लाईक दिस ॲज अन ॲसेट ऑर सिम्पथेटिकली ॲटलिस्ट, ही पण कदाचित काही काही प्रमाणात दृष्टी मिळते ट्रॅव्हल करून किंवा नवीन लोकांना भेटून. खूप ॲक्सेप्टन्स येतो बऱ्याच बाबतीत, बऱ्याच लोकांबाबतीत, त्यांच्या जगण्याच्या चॉईसेस बाबतीत. तर या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं की इट ओपन्स यू अप इन अ व्हेरी ब्युटिफुल वे, अँड आय फील एव्हरी वन शुड बी दॅट ओपन अँड नॉट टेकिंग एनिथिंग टू सिरियसली.